गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योग नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेरलेलं असताना त्यांनी दिवा लावला, असं वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तींनी घेतलं होतं. अदृश्य शक्तीने घेरला असताना देखील पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावला. इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीनं घेरलं होतं, तरी देखील या वादळात धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला, असं वक्तव्य त्यांनी वाळवा येथील क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केलं. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते, परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल, परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा, असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचं सहकार्य झाल्याचं स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना विनंती, टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेचं आपण अभिनंदन करावं. की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो. कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील, काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला. ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही, मी गाडीने आलो. आता पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेनने या आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा या. काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले. मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो, तो सामान्य माणसामध्ये मिसळतो. ती शिकवण आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला पुन्हा लोक